विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथ्स पार्ट सेकंड मधील टॉपिक 3 हा या ठिकाणी चालू करतोय. टॉपिक 3 ट्रायंगल्स. पाठीमागे आपण टॉपिक 2 पॅरलल लाईन्स हा भाग आपला झालेला आहे. त्याच्यावरचा तुम्ही जो काही प्रॉब्लेम्स येत आहे तो सोडवला असेलच. आज आपण ट्रायंगल्स हे जे प्रकरण आहे, त्रिकोण हे प्रकरण आपण चालू करतोय. याच्यामध्ये काही मुद्दे आहेत ते या ठिकाणी मी सांगतो थोडक्यात. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, सेकंड कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल्स, प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 डिग्री अँगल ट्रायंगल्स, मीडियन ऑफ ट्रायंगल्स, अँगल बायसेक्टर्स थेरम अँड सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे असे काही मुद्दे याच्यामध्ये आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. सुरुवातीला जो थेरम आहे तो या ठिकाणी आपण बघूया की जो महत्त्वाचा आहे. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म. आता त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे काय आहे तर सुरुवातीला आपण या ठिकाणी संकल्पना लक्षात घेऊया. यामध्ये थेरम काय सांगितलेलं आहे बघा, फळ्यावरती या ठिकाणी मी इथं डायग्राम काढलेला आहे. ट्रायंगल PQR काढलेला आहे. ट्रायंगल PQR आणि या ट्रायंगल PQR मध्ये आपण अँगल PRS हा एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR काढलेला आहे. एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन, त्रिकोणाचा बाह्य कोन. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोन. या ठिकाणी इन फिगर triangle PQR and angle PRS is an exterior angles of triangle PQR. म्हणजे PQR चा PRS हा बाह्य कोन आहे, हे यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल. आणि आपल्याला असं म्हणता येईल ह्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजेवर असते. म्हणजेच या ठिकाणी इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजे काय तर त्याच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवढे असते. रिमोट इंटेरियर म्हणजे दूरस्थ आंतरकोन. रिमोट इंटेरियर म्हणजे या ठिकाणी काय दूरस्थ आंतरकोन. म्हणजे हा बाह्य कोन आहे, हा एक्सटेरियर अँगल आहे. ह्या बाह्य कोनाचे माप अँगल P आणि अँगल Q यांच्या बेरजेवढे असते. हे साध्य करायचं आपल्याला. हा बाह्य कोन त्याचा हा रिमोट इंटेरियर अँगल्स हे यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्याचा दूरस्थ आंतरकोन आहे. बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेवढे असते, हे साध्य करायचं आहे. आता थेरम बघा, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. याचं विधान काय दिलेलं आहे बघा. द मेजर ऑफ अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेवढे असते. हे या ठिकाणी आपल्याला साध्य करायचं आहे. गिवन मध्ये काय बघा, गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, फिगर दिलेलं आहे. या फिगर मध्ये आपण पहिल्यांदा फिगर काढायची, आपण त्या फिगरवरून माहिती लिहायची की गिवन म्हणजे काय. पक्षामध्ये ह्या विधानाचं पहिलं जे वाक्य असतं ते गिवन असतं. म्हणजे अँगल PRS is an exterior angle of triangle PQR. एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन. PQR चा PRS हा बाह्य कोन आहे. आकृतीमध्ये PRS हा त्रिकोण PQR चा बाह्य कोन आहे. टू प्रूव्ह काय साध्य करायचं आहे तर बाह्य कोनाचे माप काय साध्य करायचं आहे, दी सम ऑफ अँड एक्सटेरियर अँगल्स. म्हणजे यामध्ये एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन, ह्या बाह्य कोनाचे माप सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स, हे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेवढे असते. म्हणजे P आणि Q या मापाच्या दोन कोनाच्या मापाच्या बेरजेवढं या एकाचं माप असतं, हे साध्य करायचं. म्हणून प्रूव्ह मध्ये अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR. म्हणजे हा कोन PQR आणि हा कोन PRS QPR असा वाचायचा. तर या पद्धतीने हे प्रूव्ह आपलं आहे. आणि आता सिद्धता देत असताना आपण लक्षात घ्यायचं
की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणजेच द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते हे आपणास माहिती आहे. यावरून आपण ह्या ट्रायंगल मध्ये ही जे तिन्ही अँगल म्हणजे तिन्ही कोण दिलेले हे त्यांच्या आपण नाव लिहायचे आणि बेरीज बरोबर 180 असते हे सांगायचंय. म्हणजेच अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन फर्स्ट. नाउ PRS angle PRS angle and angle PRQ angle, these are the linear pair. These are the linear pair म्हणजे रेषीय जोडी होते. PRS plus angle PRQ is equal to 180 degree because angles in linear pair. म्हणजे इथं मांडलेलं आहे angle PRQ plus angle PRS is equal to 180 degree. Angles in linear pair. Angles in linear pair. Equation second. याला equation second मानू. आता from equation first second, right hand side 180 degree. 180 degree. From equation first second, right hand side किती आहे इथं 180 म्हणजे 180 माप सारखा आहे. म्हणून त्याची लेफ्ट हँड साइड सुद्धा सारखी असणार आहे. म्हणून उजवी बाजू समान असेल तर डावी बाजूला डावी बाजू समान असणार आहे. म्हणजेच ही सम या ठिकाणी इथं मांडली आहे अशीच. अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी आर क्यू इथं मांडले. पी क्यू आर अँगल क्यू पी आर प्लस पी आर क्यू इक्वल टू हे मांडायचं आहे अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी आर एस. पी आर क्यू प्लस अँगल पी आर एस. आता याच्यामध्ये मी या ठिकाणी काय केलंय पी आर क्यू आणि इकडे पी आर क्यू समान आहे इक्वल आहे. हे जर एका साईडला घेतलं तर तो काय होईल निगलेक्ट होईल. म्हणजेच अँगल पी आर क्यू ला अँगल पी आर क्यू जाईल. इथं मी असं रेषा मारून दाखवलेला आहे तो घालवलेला आहे. राहिलेलं इथं मांडलं अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर. पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर इज इक्वल टू हे राहिलेलं इथं अँगल पी आर एस. पी आर एस म्हणजेच या ठिकाणी बघा आकृतीमध्ये पी क्यू आर अँगल क्यू पी आर हा क्यू पी आर इज इक्वल टू काय राहिला या ठिकाणी अँगल पी आर एस. पी आर एस दॅट इज टू प्रूव्ह आपल्याला या ठिकाणी इथं साध्य आपल्याला झालेलं आहे जे काय प्रूव्ह करायचं आहे ते. म्हणजेच द सम ऑफ an exterior angle of triangle is equal to the sum of its remote interior angles. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाचे बेरजे एवढे असते. हे हा थेरम या ठिकाणी आपल्याला इथं साध्य करतो. प्रॅक्टिस सेट 3.1 आर सॉल्व. एक्झाम्पल फर्स्ट इन फिगर अँगल ACD is an exterior angle. ACD is an exterior angle of triangle ABC. Angle B 40 degree. Angle A 70 degree. Find the measure of angle ACD. म्हणजे ACD चं माप काढायचं. आता ACD चं माप काढत असताना आपण याच्यातले जे काही गुणधर्म जे हे गुणधर्म आपण या ठिकाणी बघणार आहे. त्या गुणधर्माच्या आधारे या ठिकाणीची माहिती आपण घ्यायची आहे. आता इथं बघा अँगल ABC ट्रायंगल ABC in which angle ACD is an exterior angle of triangle ABC. Angle ACD is an exterior angle of triangle ABC. आता आपण या थेरम वरूनच बघायचं आहे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म आपणास माहिती आहे. त्या गुणधर्माच्या आधारे आपण या ठिकाणी इथं मांडणार आहे. तर आता याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री. अँगल A इज इक्वल टू 70 डिग्री. आकृतीमध्ये A हा 70 चा आहे B हा 40 चा आहे हे दिलेलं आहे. अँड अँगल ACD इज एन exterior angle of triangle ABC. Right? Angle ACD is an exterior angle of triangle ABC. Therefore, by the exterior
बाय द रिमोट इंटेरियर असं आपण लिहूया. बाय द रिमोट by the theorem of remote interior angles of triangle, angles of triangle, by the theorem remote interior angles of triangle म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या गुणधर्मानुसार. यामध्ये आपल्याला काय लक्षात घेता येईल की त्रिकोणाचा जो बाह्य कोन आहे दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. Therefore, angle ACD is equal to measurement of angle ABC plus measurement of angle BAC by the theorem remote interior angles of triangle. म्हणजे दूरस्थ अंतरकोनाच्या गुणधर्मानुसार किंवा या ठिकाणी एक्सटेरियर अँगल थिअरम असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी, एसीडीचं माप काढायचं. एसीडीचं माप काढायचं आपल्याला माहिती आहे. हा थिअरम त्रिकोणाचा बाह्य कोन जो आहे याचं माप किती असतं तर त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू एबीसीचं माप 40 म्हणजे बी कोनाचं माप किती आहे 40 डिग्री प्लस ए कोणाचं माप किती आहे बघा 70 डिग्री. Therefore measurement of angle ACD is equal to 110 degree. Measurement of angle ACD is equal to 110 degree. तर ACD चं माप हे 110 अंश या ठिकाणी आलेलं आहे. Example 2. The measures of angles of triangle is are x degree in bracket x minus 20 degree, second x minus 40 degree. Find the measure of each angle. विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या कोनांची मापं दिलेली आहेत आणि मग आपण एक गुणधर्म लक्षात घ्यायचा आहे. द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. द सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्मावरून हे लक्षात घ्यायचं आहे. द सम ऑफ measures of angles of triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. Therefore x डिग्री प्लस x minus 20 bracket complete degree plus x minus 40 bracket complete degree is equal to 180 degree. म्हणजे ही तिन्ही कोनांची मापं दिलेली आहेत. आता या ठिकाणी कंस काढायचे आणि याची मापं लिहायची. x डिग्री प्लस x minus 20 डिग्री प्लस x minus 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी किती x किती आहेत बघा. x x x 3 आहेत म्हणजे 3x डिग्री. आता इथं बघा -20 -40 म्हणजे मायनस मायनस समान चिन्ह आहे बेरीज करायची आणि तेच चिन्ह द्यायचं म्हणजे 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 40 वजा 20 वजा 40 वजा 60. Therefore हा -60 आहे तो इकडे घेतला प्लस होईल. Therefore 3x degree is equal to 180 degree minus plus 60 degree. Therefore 3x degree is equal to 240 degree. 240 degree म्हणजे या ठिकाणी 3x degree is equal to 240 degree आहे. आता या ठिकाणी 3 into x आहे मग x चं माप काढायचं आहे म्हणून 3 इकडे डिवाइड होईल. दॅट इज x डिग्री इज इक्वल टू
240 upon 3. Therefore, x degree is equal to x is equal to 80 degree. 3/8 म्हणजे 80 आलं या ठिकाणी. x is equal to 80 degree. म्हणजे एका कोणाचं माप एक्सचं माप किती आलं त्यामधलं 80 आलं. तर आता त्यानंतर उरलेल्या कोणाची मापं काढायची म्हणजेच म्हणजे उरलेले जे कोण आहेत the measures of the three angles of triangle म्हणजे remaining angles. Therefore measures of remaining angles उरलेल्या कोणांची मापं या ठिकाणी आपण बघूया. इथं x is equal to 80 degree. Second x minus 20 is equal to 80 degree minus 20 is equal to 60 degree. x minus 20 किती आलं या ठिकाणी म्हणजे x चं माप किती आहे तिथं ठेवलं 80 वजा 20 बरोबर 60. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं. तिसरं माप या ठिकाणी आपण घ्यायचं आहे x minus 40 is equal to x ची किंमत ठेवली 80 minus 40 is equal to 40 degree. म्हणजे कोणांची माप या ठिकाणी आपल्याला मिळाली. Therefore measures of angle (40, 60, 80 degree). 40, 60, 80 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची माप या ठिकाणी किती आलं 40, 60, 80. या तिन्हीची बेरीज केली तर 180 येते. तर या पद्धतीनं हे उदाहरण या ठिकाणी इथं सोडवायचं आहे. Question number 4. The measures of one of the angles of triangle is twice the measures of its smallest angle and the measures of the other is thrice the measure of the smallest angle. Find the measures of the three angles. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा की त्रिकोणाच्या तीन कोणापैकी एका कोणाचे माप हे सर्वात लहान कोणाच्या दुप्पट म्हणजे एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा. बघा यामध्ये काय सांगितलंय बघा की मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे त्रिकोणामध्ये एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे आणि दुसरा कोण हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे दुसरा कोण हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या तिन्ही कोणांची मापे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. एक कोण हा सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे, दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या कोणांची मापं काढायची. आता इथं आपल्याला कोणाची मापं माहित नाहीत. सपोज the smallest angle of triangle B x degree. समजा आपण लहान कोणाचं माप x अंश मानलं तर दुसरा कोण काय होईल ट्वाइस ऑफ द स्मॉलेस्ट. म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप किती होईल 2x डिग्री आणि पुढच्या कोणाचं माप थ्राइस द स्मॉलेस्ट अँगल म्हणजे 3x. तिसऱ्या कोणाचं माप काय होईल 3x होईल. आणि मग आपल्याला माहित आहे the sum of measures of angles of triangle is 180 degree. या गुणधर्मानुसार आपण हे सोडवायचं आहे. लेट द मेजर्स ऑफ द स्मॉलेस्ट अँगल बी x डिग्री. आपण इथं समजा लेट द मेजर्स ऑफ स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल x डिग्री. समजा त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचे माप हे x अंश मानलं. Therefore by
गिवन कंडिशन म्हणजे दिलेल्या अटीनुसार another angles be 2x degree and 3x degree. मग उरलेले कोण काय होतील 2x आणि 3x होतील. कारण का दिलेल्या कंडिशन नुसार किंवा अटीनुसार आपल्याला माहिती आहे की एक कोण जर लहान कोण x मानला तर दुसरा कोण हा त्या दुप्पट आहे, तिसरा कोण लहान कोण आहे तिप्पट आहे, म्हणजे त्या कोणाची माप होतील 2x आणि 3x अशी माप होतील. Therefore sum of measures of triangle is 180 degree. Sum of measures of angles of triangle is 180 degree. हे आपल्याला माहिती आहे. Therefore x degree plus 2x degree plus 3x degree is equal to 180 degree. 3 आणि 2 5 आणि 1 6 6x झाले तर 6x is equal to 180 degree. Therefore x is equal to 30 degree. 6 ने जर 180 ला भागलं 6 ने जर आपण या ठिकाणी 180 ला भागलं तर किती येईल 6 3 18 x चं माप किती आलं 30 अंश आलं. Therefore remaining angles of triangle is 2x is equal to 2 into 30 is equal to 60 degree. 2x 3x is equal to 3 into 30 is equal to 90 degree. म्हणजे उरलेले कोणांची माप काय असतील तर 60 आणि 90 असतील. तर 2x ला आपण काय केलं x ची किंमत 30 काढलेली आहे. 30 दुनी 60 आणि 3x चं माप काय होईल 3x म्हणजे 3 गुणिले 30 30 त्रिक 90 म्हणजे the measures of angle is 30 60 90 degree. The measures of angle is 30 60 90 degree. तर त्रिकोणाची माप या ठिकाणी काय असतील 30 60 90 चा या ठिकाणी तो त्रिकोण असेल. Question 8. In the adjoining figure, line AB parallel line CD, AB parallel CD, and PQ is transversal. PQ is transversal. Ray PT and ray QT, ray PT and ray QT are the bisectors. Bisectors म्हणजे कोण दुभाजक आहे of angle BPQ. BPQ या कोणाचा BPQ या कोणाचा हा कोण दुभाजक आहे PT and angle PQD या PQD या कोणाचा हा QT हा कोण दुभाजक आहे. Prove that measurement of angle PTQ is equal to 90 degree. हे सिद्ध करायचं आपल्याला. PTQ चं माप 90 अंश आहे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं गिवन लिहिलं म्हणजे गिवन मध्ये काय दिलंय ते लिहिलं. गिवन सपोज लाईन AB पॅरलल लाईन CD तर आपल्याला काय दिलंय AB पॅरलल CD दिलेला आहे. AB पॅरलल CD हे दिलेलं आहे and PQ is transversal हे पण दिलेलं आहे. PQ is transversal and ray PT and ray QT is an angle bisector of angle BPQ and angle PQD. ह्या BPQ आणि PQD चे हे किरण या ठिकाणी PT आणि किरण QT हे कोण दुभाजक आहेत हे दिलेलं आहे. टू प्रूव्ह काय साध्य करायचं आहे तर प्रूव्ह दॅट मेजरमेंट ऑफ अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे या PTQ चं माप हे 90 आहे हे सिद्ध करायचं आहे. 90 अंश आहे सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण प्रूफ सिद्धता देत असताना काय घेतलं बघा की लाईन AB पॅरलल लाईन CD and PQ is transversal. PQ काय आहे ही छेदिक आहे. Therefore angle BPQ plus angle PQD is equal to 180 degree because the sum of measures of interior angle is equal to 180 degree. अंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणून मी इथे मांडलेलं आहे की लाईन AB पॅरलल लाईन CD and लाईन PQ is transversal. Therefore angle BPQ म्हणजे हा कोन and angle PQD
पी क्यू डी म्हणजे हा कोण, हा अंतरकोन आहे आणि अंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते 180. देअरफॉर इंटेरियर अँगल्स. आता या ठिकाणी मी काय केलं, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2. दोन्ही बाजूला काय केलं 1/2 ने गुणलं, याला 1/2 ने गुणलं, याला 1/2 गुणलं, याला 1/2 ने गुणलं, म्हणजे 1/2 अँगल बीपीक्यू प्लस 1/2 अँगल पीक्यूडी इज इक्वल टू 1/2 इंटू 180 डिग्री. देअरफॉर 1/2 बीपीक्यू, 1/2 बीपीक्यू, बीपीक्यू चा निम्मा भाग, बीपीक्यू चा निम्मा भाग मी या ठिकाणी काय घेतला तर टीपीक्यू घेतला, अँगल टीपीक्यू, कारण का रे पीटी हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून या ठिकाणी बीपीक्यू चा निम्मा भाग अँगल टीपीक्यू घेतला आणि पीक्यूडी चा निम्मा भाग अँगल पीक्यूटी घेतला. इथं मी असं घेतलेलं आहे टीपीक्यू अँड टीक्यूपी असा घेतला, टीपीक्यू टीक्यूपी असा या ठिकाणी अँगल घेतला, टीपीक्यू टीक्यूपी हा याचा निम्मा भाग घेतला आहे या दोन्ही कोणांचा, इज इक्वल टू 1/2 इंटू 180 म्हणजेच 180 निम्म किती झालं 2 ने भागल्यावर 90, म्हणजेच याला इक्वेशन फर्स्ट दिलं, याला इक्वेशन फर्स्ट. नाऊ आता या ठिकाणी बघा ट्रायंगल पीटीक्यू बघायचा, या ठिकाणी ट्रायंगल पीटीक्यू, या फिगर मध्ये आपल्याला ट्रायंगल पीटीक्यू दिसतोय. या पीटीक्यू मध्ये आपल्याला माहित आहे तिन्ही ट्रायंगल म्हटले की तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 आली, म्हणजेच त्या गुणधर्मानुसार सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री या प्रॉपर्टीच्या आधारे या ठिकाणी आपण अँगल टीपीक्यू, टीपीक्यू त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ह्या टीपीक्यूच्या, टीपीक्यू प्लस अँगल टीक्यूपी प्लस अँगल पीटीक्यू इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज झाली 180. पैकी ही दोन कोण इथं आहेतच, टीपीक्यू आहे, टीक्यूपी, ह्या दोघांची बेरीज किती आहे 90, म्हणजे ह्या दोघांची बेरीज इथं 90 लिहिली, प्लस पीटीक्यू, पीटीक्यू आहे असं लिहिला इज इक्वल टू 180 डिग्री. हा 90 इकडे घेतला मायनस झाला 80, 180 मायनस 90 इज इक्वल टू अँगल पीटीक्यू इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच हा प्रूव्ह झाला या ठिकाणी अँगल पीटीक्यू इज इक्वल टू 90 डिग्री. नाउ क्वेश्चन 10 हा स्टार क्वेश्चन दिलेला आहे. इन फिगर लाइन डी पैरेलल GF, D parallel GF, ray FG, EG and ray FG are bisectors. EG आणि FG हे कोण दुभाजक आहेत ऑफ अँगल DEF या कोणाचा आणि अँगल DFM या कोणाचा, हे दोन्ही कोण दुभाजक दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट, सिद्ध करा की अँगल DEG is equal to 1/2 angle EDF. DEG या कोणाचं माप 1/2 angle EDF या कोणाच्या निम्मा आहे हे सिद्ध करायचं आपल्याला. या कोणाच्या निम्म या कोणाचं माप आहे. आणखी काय साध्य करायचं आहे, EF is equal to FG, EF is equal to FG हे साध्य करायचं. आता काय दिलंय ते पहिल्यांदा या ठिकाणी मांडलं आपण. लाईन DE पॅरलल लाईन GF, DE पॅरलल GF हे दिलेलं आहे. अँड EF इज ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन रेषा अशा घेतल्या आपण आणि त्यांची छेदिका घेतली. देअरफॉर अँगल DEF is equal to angle GFM because these are the corresponding angle. DF बघा या ठिकाणी angle DEF is equal to angle GFM. These are the corresponding angles. म्हणजे संगत कोण आहे. आता या ठिकाणी आपण इथं अँगल DEF या DEF ला हा असंच ठेवला आणि याला 1/2 न मल्टिप्लाय जर केला मग ह्याचा निम्मा जर भाग घेतला आपण GFM बघा GFM ह्याचा निम्मा भाग या ठिकाणी, कारण काय FG हा अँगल बायसेक्टर आहे म्हणजेच DFG आणि GFM असे दोन समान कोन होतात. म्हणून या ठिकाणी मी असं घेतलेलं आहे 1/2 अँगल DFM, कारण का ह्या DFM चा निम्मा भाग हा GFM आहे. म्हणून इथं ह्याची मांडणी अशी केली, GFM ची मांडणी अशी केली की DFM च्या निम्मा आहे.
DFM च्या हा GFM निम्मा आहे असे या ठिकाणी मांडणी केलेली आहे. हा 2 जो आहे तो इकडे घेतला, इथं 1/2 आहे तर 2 इकडे घेतला. Therefore angle DFM is equal to 2 into angle DFM. DF 2 into angle DEF हा 2 इथे घेतला, मल्टिप्लाय झाला. ह्याची मांडणी अशी केली, कोण DFM बरोबर 2 गुणिले DEF म्हणजे 2 इथं गुणला आहे. इक्वेशन फर्स्ट. आता या ठिकाणी आपण DFM हा जर बघितला आपण ट्रायंगल D इन अँगल DFM बघा, DFM हा अँगल DFM हा बाह्य कोण आहे, एक्स्टर्नल अँगल ऑफ ट्रायंगल DEF हा DEF चा DFM हा एक्स्टर्नल अँगल आहे. मग एक्स्टर्नल अँगल आहे ह्याची मांडणी आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम नुसार म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या गुणधर्मानुसार केली. अँगल DFM इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल DEF प्लस मेजरमेंट ऑफ अँगल EDF. ह्या दोन कोनांच्या DEF आणि EDF या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं माप या ठिकाणी आहे. हा रिमोट इंटेरियर अँगल थेरम नुसार मांडणी केली. आता यामध्ये मी काय बदल केलेला आहे बघा, हा DFM चं नाव चेंज केलं इक्वेशन फर्स्ट वरून. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय DFM इज इक्वल ट्वाइस DEF आहे, ह्याचं नाव चेंज केलं. DFM चं काय केलं, ट्वाइस DEF केला. हा DF इथं लिहिला म्हणजे ट्वाइस DF इथं लिहिला. DFM चा इथं DF ट्वाइस DF लिहिला, बाकी काय असंच लिहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ट्वाइस DF आहे, हा ट्वाइस DF इकडे जर घेतला तर मायनस होईल म्हणजे यातला एक DF निघून गेला. इज इक्वल टू EDF. DF इज इक्वल टू EDF. DF म्हणजे बघा DEF इज इक्वल टू EDF म्हणजे हा आणि हा कोण समान झाला, हे दोन्ही कोण समान आले. DEF इज इक्वल टू EDF हे दोन्ही कोण या ठिकाणी कसे झाले, समान झाले. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ट्वाइस DEG ट्वाइस अँगल DEG ह्याची जर दुप्पट घेतली, ट्वाइस DEG ह्याची जर दुप्पट घेतली तर काय येणार आहे, तर EDF येत आहे. EDF ट्वाइस DEG इज इक्वल टू EDF. आता यामध्ये आपल्याला हे माहिती आहे आणि याच्यामध्ये मी काय केलं की हा ट्वाइस इथं मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी मी इकडे जर घेतला तर काय होईल, डिवाइड होईल. कशाला डिवाइड होईल, EDF ला. ट्वाइस इंटू अँगल DEG इज इक्वल टू म्हणजे ट्वाइस इकडे घेतला तर 1/2 झाला म्हणजेच अँगल DEG इज इक्वल टू 1/2 इंटू अँगल EDF आला. DEG हा DEG याचा इकडे घेतला तर EDF च्या निम्म माप आलं. EDF च्या निम्म माप आलं म्हणजेच या ठिकाणी आपलं जे साध्य आहे DEG इज इक्वल टू 1/2 इंटू EDF. DEG इज इक्वल टू 1/2 इंटू EDF. हा एक भाग या ठिकाणी तर पहिलं साध्य या ठिकाणी इथं झालेलं आहे. दुसरं या ठिकाणी आपण बघत असताना लाईन D पॅरलल लाईन GF अँड EG म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, EG ही ट्रान्सव्हर्सल घेतली. तर आता या ठिकाणी बघा DEG हा अँगल आणि अँगल EGF हा अँगल हा अल्टरनेट अँगल झाले. DEG आणि EGF हे दोन अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन झाले. व्युत्क्रम कोन कसे असतात, समान मापाचे असतात. आता यामध्ये हा आणि हा कोन व्युत्क्रम कोन आहे, समान मापाचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आणखी माहिती आहे FEG हा अँगल आणि EGF हा अँगल हे दोन्ही कसे आहेत, समान आहेत. हे दोन्ही समान आहेत. जर DEG आणि EGF हे अल्टरनेट अँगल असतील
आणि EGF आणि FEG हे दोन कोण समान होत असतील तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ट्रायंगल EFG इज अन आयसोसेल्स ट्रायंगल. ट्रायंगल EFG इज अन आयसोसेल्स ट्रायंगल. EFG इज अन आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण तयार झाला. देअरफॉर दी sides opposite to congruent angles are congruent. Sides opposite to congruent angle are congruent. Therefore, these are the isosceles triangle. म्हणजे जर एकरूप कोनासमोरील बाजू जर समान असतील तर तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असतो. या गुणधर्माच्या आधारे यामध्ये ट्रायंगल EFG आयसोसेल्स ट्रायंगल, here angle G congruent angle E, therefore sec EF congruent sec GF, that is EF is equal to GF किंवा FG हे या ठिकाणी इथं साध्य होतंय. तर या पद्धतीनं हा भाग यामध्ये इथं लक्षात घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी काही जे काही कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स हा भाग या ठिकाणी बघायचा आहे. कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे या ठिकाणी त्रिकोणांची एकरूपता बघायची आहे. कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स मध्ये या ठिकाणी त्रिकोणांची एकरूपता हा मुद्दा बघत असताना या ठिकाणी आपण पुढील डायग्राम बघणार आहे. कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणांची एकरूपता हा भाग या ठिकाणी आपण बघतोय. आता यामध्ये पेअरिंग ऑफ वर्टेक्स ऑफ टू ट्रायंगल्स इज कॉल्ड वन टू वन करस्पॉन्डन्स और सिम्पली करस्पॉन्डन्स. म्हणजे त्रिकोणामधील या ठिकाणी दिलेल्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार आपण संगत बाजूंच्या जोड्या लावू शकतो, संगत शिरोबिंदूंच्या जोड्या लावू शकतो, संगत कोनांच्या जोड्या लावू शकतो आणि यावरून आपल्याला त्रिकोणाची एकरूपता जी आहे ती एकरूपता सांगायची असते. वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स त्रिकोणामधील एकाच एक शिरोबिंदूमधील एकाच एक दिलेल्या संगतीनुसार टू ट्रायंगल्स, सपोज ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, समजा त्रिकोण ABC असेल आणि त्रिकोण PQR असेल तर त्याची संगती आपल्याला या ठिकाणी किती प्रकार लावता येते, शिरोबिंदू मधील संगती किती प्रकार लावता येते, तर ती 6 प्रकार लावता येते. म्हणजेच या ठिकाणी ABC संगत PQR घेतला आपण, ABC करस्पॉन्डन्स PQR, ABC करस्पॉन्डन्स QPR, ABC करस्पॉन्डन्स QRP, ABC करस्पॉन्डन्स RQP, ABC करस्पॉन्डन्स RPQ और ABC करस्पॉन्डन्स PRQ. अशा प्रकारे 6 प्रकारे आपल्याला शिरोबिंदूंची संगती ही लावता येते. हा भाग इयत्ता 8वी मध्ये आपल्याला झाला असेल. म्हणजेच या ठिकाणी बघा ABC हा स्थिर ठेवला तर एकदा AP घ्यायचा, ABC करस्पॉन्डन्स PQR, ABC करस्पॉन्डन्स PRQ, ABC करस्पॉन्डन्स QPR, ABC करस्पॉन्डन्स QRP, ABC करस्पॉन्डन्स RPQ, ABC करस्पॉन्डन्स RQP. अशा पद्धतीने 6 प्रकारे शिरोबिंदूची संगती लावता येत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्यातील एका संगतीनुसार कुठल्याही शिरोबिंदूच्या एका संगतीनुसार आपल्याला त्रिकोणाची एकरूपता सांगता येत असते आणि यालाच या ठिकाणी त्रिकोणाची एकरूपता असं म्हणलं जातं. आता पहिली त्याला त्रिकोणाची कसोटी असे म्हणतात. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या म्हणजे कोणत्याही 3 अटींची पूर्तता जर केली आपण तर त्याला आपण त्या 3 अटी म्हणजे कंडिशन्स जे आहेत 3 कंडिशन्स त्यालाच आपण टेस्ट ऑफ ट्रायंगल्स म्हणजे कॉन्ग्रन्स टेस्ट ऑफ ट्रायंगल्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्रिकोणांची एकरूपता किंवा कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स त्रिकोणांची एकरूपता असं आपल्याला म्हणता येईल. आता त्रिकोणाची एकरूपता आपल्याला एकूण 4 टेस्ट म्हणजे कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्यावरून आपल्याला सांगता येतं. म्हणजे कसोटी म्हणजे काय की कुठल्याही 3 अटींची पूर्तता केली तर ते 2 त्रिकोण एकरूप दाखवता येत असतात. तर त्या 3 अटींनाच या ठिकाणी ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या 3 कंडिशन कुठल्या आहेत तर म्हणजे कोण असेल, एक कोण असेल, 2 बाजू असतील किंवा 2 बाजू असतील, एक कोण असेल किंवा तिन्ही कोण असतील किंवा तिन्ही बाजू असतील किंवा कर्ण आणि बाजू असेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला कसोटी आपण त्याला म्हणतोय त्या या ठिकाणी आपण बघतोय. तर आता इथं बघा ASA टेस्ट म्हणजे
अँगल साइड आणि अँगल म्हणजे कोबाको कसोटी, त्याला आपण काय म्हणतो आपण कोबाको कसोटी. तर आता ASA टेस्ट म्हणजे काय, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स इफ टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू द करस्पॉन्डिंग टू angles and the included side of other triangles then the two triangles are congruent. म्हणजे या ठिकाणी दोन कोन, बी कोणाला कोन Q कॉन्ग्रुएंट आहे, सी कोणाला कोन R कॉन्ग्रुएंट आहे आणि याच्या दोघांच्या मध्ये असलेली साइड म्हणजे BC आणि याच्या दोघांच्या मध्ये असलेली साइड म्हणजे QR. म्हणून या ठिकाणी अँगल साइड अँगल म्हणजे ASA टेस्ट अशी होते. अँगल ह्या अँगलला अँगल, या बाजूला ही बाजू, या अँगलला ही अँगल म्हणजेच ASA टेस्ट. ह्या चिन्हावरून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये कोणती कसोटी आहे, तर ASA टेस्ट आहे किंवा ती कसोटी आहे. तर पान नंबर 30 वरती या ठिकाणी तुम्हाला कसोट्या दिलेल्या आहेत. त्या कसोट्या तुम्ही लिहायच्या किंवा टेस्ट आपण त्याला म्हणतो, त्या टेस्ट तुम्ही लिहून काढायच्या. ही आकृती आहेत, त्याच्या पुढे टेस्ट दिलेल्या आहेत. या 4 टेस्ट आहेत. SAS टेस्ट आहे म्हणजे बाजू कोन आणि बाजू, दोन बाजूंच्या मध्ये समाविष्ट कोन, दोन बाजूंच्या मध्ये समाविष्ट कोन, जसं इथं दोन कोनांच्या मध्ये समाविष्ट बाजू, दोन कोनांच्या मध्ये समाविष्ट बाजू, त्याला आपण ASA टेस्ट म्हणतोय. म्हणजे ह्या दोन्ही आकृतीवरून, या दोन्ही आकृतीमध्ये कोणती कसोटी आहे, तर SA टेस्ट म्हणजे बाजू कोन आणि बाजू, म्हणजेच या ठिकाणी SAS टेस्ट आहे. SAS टेस्ट या ठिकाणी आहे. बाजू, दोन्ही बाजूच्या मध्ये कोन आहे, दोन्ही बाजूंच्या मध्ये कोन आहे आणि याच्यामध्ये बघा तिन्ही बाजू एकमेकांना कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. दॅट इज AB कॉन्ग्रुएंट PQ, BC कॉन्ग्रुएंट QR आणि AC कॉन्ग्रुएंट PR हे दिलेलं आहे. आणि हायपोटेनस साइड थेरम म्हणजे कर्णभुजा कसोटी, याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. याच्यामध्ये अँगल B अँड अँगल Q आर द राईट अँगल अँड हायपोटेनस AC कॉन्ग्रुएंट हायपोटेनस PR and BC congruent QR, that is side congruent. Therefore, this test is called as hypotenuse side test. तर अशा पद्धतीने ह्या कसोट्या हे तुम्ही इथं लिहायच्या आहेत. तर याच्यावरती आधारित 3.2 जो एक्झरसाइज आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला तयार व्हिडिओ या ठिकाणी पाठवत आहे.